गावात मनसेचं नेमकं काय झालं हे सर्वसामान्य माणूस विसरूनच गेला। राज ठाकरेंचा विचार केला तर एक वक्ता म्हणून राज ठाकरे खूप चांगले आहेत। महाराष्ट्राबद्दल त्यांचं एक खूप मोठं व्हिजन आहे, पण एक पक्ष चालवणं, एका पक्षाचं अध्यक्ष असणं आणि एका पक्षाची जडणघडण करणं यात राज ठाकरे कुठेतरी अयशस्वी ठरले हे एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला मान्य करावंच लागेल। आणि ते जे काही अयशस्वी घडले त्यात त्यांच्याच चुका झाल्या हेही आपल्याला मान्य करावं लागेल। खरं तर या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर यावेळेस राज ठाकरेंच्या मनसेचे 8-10 आमदार येतील अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होती। राज ठाकरेंनी जवळजवळ 150 ते 200 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते। निवडणुकीनंतर राज ठाकरेच किंगमेकर ठरतील, महायुती किंवा महाविकास आघाडी कुणाचं सरकार येईल हे राज ठाकरे ठरवतील, अशा प्रकारच्या अनेक चर्चा महाराष्ट्रात निवडणुकीच्या अगोदर झाल्या। पण निवडणुकीच्या निकालानंतर तसं काहीही दिसलं नाही। खरं तर 2019 मध्ये राज ठाकरेंच्या मनसेचा एकतरी आमदार निवडून आला होता। यावेळी